हाय, हॅलो, नमस्कार. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज ऊन पडलंय, मस्तपैकी कपडे काढले जुने ठेवलेले वापरत नाहीत आम्ही, असे ठेवलेले. लहान लहान मुलं होते, प्रज्वला ते छोटे होते तेव्हा हे शिवलेले असे त्यांच्या कपड्यांचे हे गोधडी वगैरे शिवलेले. ते काही यूजच करत नाहीत. दरवर्षी काढायचे, साफ करायचे, परत घड्या घालून ठेवून द्यायचे. असं हे काम चाललं आहे. काय करायचं, फेकून पण देता येत नाही. आणि ठेवून हे दरवर्षी काढावंच लागतं. दसऱ्यामध्ये ते साफ करावंच लागतात. साफ केल्याच्यानंतर हे परत घड्या घालायच्या, व्यवस्थित परत ठेवून द्यायच्या. हेच दरवर्षी कामं चाललेले आहेत. बघा टेरेस किती घाण झालं. एवढं पावसाने शेवाळं होतं ना सगळीकडे. पाऊस असल्यामुळे टेरेस पण घाण झालं. त्याच्यामुळे खाली कपडे ठेवताच येत नाहीत. मग नंतर आम्ही बॅकवॉश सुरू केला. फिल्टरच्या पाण्याचं म्हटलं बॅकवॉश करून वरतीच पटापट कपडे धुवून घेतले सगळे. तिथं दगड पण होता आणि मस्त उन्हाला छानपैकी कपडे सुकतील असं म्हणून टेरेसवर घेऊन गेलो सगळे वरती. गोधडी वगैरे हे लहान मुलांचे, प्रज्वलचे, त्यांच्या नाही का आपले बाळोती वगैरे असतात नाटीचे, नाही का, छोट्या मुलांसाठी केलेले असतात. ते टाकून देत नसतं, त्याच्यामुळे आम्ही त्याचे गोधडी शिवलेत. हे ब्लँकेट हे तर काहीच वापरायला नाही, वापरतच नाहीत आम्ही, हे असेच ठेवून दिलेले आहेत. हे छोटे प्रज्वलची गोधडी, हे चादरी वगैरे कोणी आलं तर, पाहुणे वगैरे आलं तर मग असावे घरात म्हणून ते दरवर्षी काढायचे, साफ करायचे आणि ठेवून द्यायचे. हेच कामं चालले. तर आणि नंतर आमचे ब्लँकेट हे ते तर नंतर बघूया. नंतर एक दिवस मशीनमध्येच धुवून काढावं लागतील. हे बघा सगळे झाले, धुवून वगैरे झाले. सकाळी लवकरच स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर वरती सगळे कपडे घेऊन गेलो आणि वरतीच साड्या वगैरे हे पण ठेवून दिलेल्याच. ह्या पण उपयोगाच्या नाही. दरवर्षी काढा आणि धुवा आणि ठेवून द्या. हेच कामं सुरू आहेत. हे कडीपत्त्याला बांधले. बांधायला ती दोरी वगैरे नव्हती, इकडे साईडला होते पण इकडं नव्हते. कपडे खूप झाले होते, त्याच्यामुळे कडीपत्त्याला बांधून ठेवले अशा 2-3 साड्या. असे आमच्याकडं सगळे कपडे वगैरे धुतात, अशी साफसफाई करतात. कुणाकडे अशी साफसफाई करतात ते कमेंट करून सांगा. आता घट बसवायचं असल्यामुळे सगळेच कपडे वगैरे सगळे साफ करावं लागतात. आणि त्याच्यामुळे मी 2-3 दिवस आधीच सुरुवात केली. आणि सोमवारी घट बसवतात त्याच्यामुळे तोपर्यंत सगळं झालं पाहिजे. आता देवघर साफ करायचं राहिलं, बाकीचं सगळं झालं आहे. कपडे झाले, भांडी झाली, सगळी साफसफाई झाली. हे बघा आमचे टेरेसवर आलेत मस्तपैकी असे लाल लाल टमाटे. खायला खूप छान लागतात. बघा किती छान आले. असे 5-6 झाले. तर अजून फुलं वगैरे आहेत. मग झालं, भांडे झाले, कपडे झाले, सगळं झालं. आता किचन वाटा साफ झाला. आता आलो तर आम्ही गरब्याची प्रॅक्टिस करायला, मैत्रिणी आम्ही सर्वजणी हॉलमध्ये.